शफीबाईचं जे शॉप आहे बँगलोर चॉईस त्याच्यावरून मागवली आहे. आवाज मस्त आहे रीलचा, खतरनाक आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण कोंडे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या व्लॉगमध्ये. माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझी फायरफॉक्सची रील आहे खूपच जास्त आवाज करते. सो आता मी नवीन रील मागवली आहे. हे बघा, शफीबाईचं जे शॉप आहे बँगलोर चॉईस त्याच्यावरून मागवली आहे. तर ऑलरेडी माझ्याकडे 2-3 रील आहेत. एक बेडकास्टिंग रील आहे, एक शिमानो FX आहे, ती 4000 आहे. फायरफॉक्सची आहे ती 5000ची रील आहे. सो आता ही 4थी रील आली आहे. अल्ट्रा लाईट मागवली 2000 सिरीजची, आणि तिकडे सध्या सेल चालू होतं, 10% डिस्काउंट चालू होतं त्यांच्या शॉपमध्ये. सो तिथून म्हणून मी मागवली. बघूया आता अनबॉक्सिंग करूया. कारण माझ्याकडे अल्ट्रा लाईट सीक पण होती. बेडकास्टिंग वापरायची मी अल्ट्रा लाईटला, पण छोटे लूर कास्ट नाही व्हायचे. बाकी शिमानो FX आणि 5000च्या दुसरी फायरफॉक्स 5000मध्ये लाईन थोडी जाडी होती, त्यामुळे छोटे लूर जे 4 ग्रॅमच्या वगैरे जे आहेत ते कास्ट नाही व्हायचे. म्हणून मी आता ही 2000 सिरीजची रील मागवली आहे अल्ट्रा लाईटसाठी. त्याच्यात मी 0.20 mm लाईन टाकणार आहे, आणि पूर्ण एक अल्ट्रा लाईट सेटअप करायचं आहे मला छोट्या फिशेससाठी. चला आता अनबॉक्सिंग करूया, तुम्हाला दाखवतो रील. कणाची निंजा 2000 सिरीज आहे रील, सांगायचं विसरलेलं होतं, सांगतोय. काही लूर पण मागवले होते मी. हे लुकांचं पाईक आहे, हा लुकांना ट्विस्टर जीप आहे, लुकांना स्पेटरिंग मागवले. दुसरे कुठले नव्हतं त्यांच्याकडे, त्याला BC वगैरे मागवले असते, पण सध्या गरज होती म्हणून मागवले. सो अशी बॉक्समध्ये पिशवीमध्ये रील आहे. हे एक पॉवर हँडल येतं. पॉवर हँडल आहे फक्त, पॉवर नॉब नाही आहे. लाईट खूपच ब्राईट होते. ही रील आहे आपली, मस्त आहे. मला डिझाईन खूप आवडली याची, आणि मोहितकडे पण ऑलरेडी ही सेम रील आहे 3000 सिरीजची. तर मी ती थोडे दिवस टेस्ट केली होती आणि म्हणूनच ती मागवली. डिटेल सांगतो. निंजा 2000 सिरीज ही मागवली आपण. 0.25 mm ची 200 मीटर राहील, 0.30 mm ची 128 मीटर, आणि 0.35 ची 105 मीटर. 224 ग्रॅम वेट आहे, आणि 6 किलोचा ड्रॅग आहे. आणि याच्यामध्ये लिहिलं आहे 5+1 सील्ड हाय परफॉर्मन्स बॉल बेरिंग. सो मी शफीबाईला कॉलवर विचारलं होतं, तर ते म्हटले सॉल्ट वॉटरसाठी तुम्ही ही घ्या, ह्याच्यात सील्ड बॉल बेरिंग असल्यामुळे ही जास्त काळ टिकेल आणि स्मूथ राहील. बाकी तुम्ही तर वाचून घ्यायचं सगळं. मला 2 रील खूप आवडलेल्या. एक होती लुकाना ग्लिटर आणि एक लुकाना निंजा. तर ह्याच्यामध्ये सील्डवाली बॉल बेरिंग असल्यामुळे मी मागवली. बघा, पॉवर हँडल आहे. लेफ्ट हँड पाहिजे मला, लेफ्ट हँडनं वापरतो. असं आहे बघा, असं आवाज बघा रीलचा. आवाज मस्त आहे रीलचा, खतरनाक आहे. मोहितच्या रीलवर मासे लागले तर आम्ही आवाज ऐकला, त्यामुळे कडक आहे, स्मूथ आहे रील. मस्त बॉडी आहे, डिझाईन पण छान आहे, कलर छान आहे. लुकानाची कमोडो येते, किंवा ओकुमाची पण रील आहे कुठली तरी, सेम अशीच आहे. आय थिंक सफीना प्रो आहे वाटतं, सेम अशी डिझाईन आहे. मस्त डिझाईन, बॉडी वगैरे छान आहे. आणि आता ह्याला मी लाईन लावणार ही बिअर किंगची 0.20 mm, 16.52 kg कॅपॅसिटी, 36 LB ची लाईन आहे 0.20. आणि ही मी मागवली होती कॅब्रल आउटडोअरवरून, किंवा चायनीज आहे त्यावर, जॅपनीज आहे. तिकडे पण तेव्हा ही लाईनची प्राईस 800-850 होती, पण सेलमध्ये मला 450 रुपयाला 150 मीटर मिळालेली. आणि 0.20 mm आहे, त्यामुळे अल्ट्रा लाईट छोटे लूर चांगले घालतील.
जसं माझ्याकडे हे लूर आहेत. आता हा हे लोकांना ग्लिटर आहे. सो हे छोटे लूर कास्ट होतील चांगले. आता मी रील्स फुल करायला घेतो आहे. तर मी इथे ऑलरेडी माझी रील लावून झाली आहे. रॉडला माझी रील लावली आहे आणि इथे आपली लाईन आहे. ती लाईन मी या पहिल्या गाईडमधून टाकून घेतली आहे अशी. आणि आपल्याला लागणार आहे एक अमूलची आईस्क्रीमची काडी येते ती घेतली आहे मी. ती होल मारून मी ह्याच्यातून अडकवून घेणार आहे. ही अशी करून घेतली आहे जेणेकरून आपली लाईन पटापट गोल गोल फिरेल. अमूलची आईस्क्रीम त्याची काडी ती. त्याच्यानंतर आपण कोण कॅमेरामॅन नाही आहे त्यामुळे तर मलाच करायचं आहे चेक करायचं आहे. हा आपला ड्रॅग आहे. हा आधी मी असं करून घेतला आहे, ओढून घेतला आहे. त्याच्यानंतर लाईन दिसते की नाही काय माहिती. आता दिसेल काय? हां आता दिसेल वाटतं. आणि मग हे असं करून 4-5 वेळा फिरवून घ्या. चार वेळा फिरून झाल्यावर ही अशी ओढून घ्यायची आहे. मग ही गाठ पडेल ते चांगली घट्ट. ठीक आहे. म्हणजे बघा आता मी गाठ मारून झाली आहे आणि गाठ पडली की हे लाईन आपली ओढायची आणि इथे टाईट करून घ्यायची आहे. तर तुम्ही कटरने कापू शकता किंवा मी नेल कटरने कापतो कारण ते खूप आत असतं. चांगलीच मजबूत आहे लाईन. किती मजबूत आहे लाईन आहे. 20 mm आहे. कापून मी परत जवळ करून घेतली तिला मजबूत एकदम. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, आपला बेलाम मी टाकणार आहे. बेलाम टाकलं आहे आणि याला मी एकतर माझ्या पायात धरतो 2 पायांमध्ये जेणेकरून आपण रोल करू तेव्हा ते आपोआप असं गोल गोल फिरेल असं. आणि इकडे काय करतो मी, इथे असा एक कपडा धरतो ह्याच्या इथे जेणेकरून ही आपली लाईन एकदम टाईट. अल्ट्रालाईट चालू केला मी. हे बघा ही लाईन जी आपली येते तिला मी ते कपड्याने अशी टाईट धरतो जेणेकरून ती एकदम टाईट भरली जाते. सो असं मी तसं करतोय आता. हे बघा 1 मिनिटामध्ये आपली लाईन भरून झाली. 1 ते 2 मिनटं मॅक्स लागली मला भरायला. पण आता प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम नाही आहे कारण ह्याची तुम्ही बघितली असेल 25 mm ची 200 मीटरची कॅपॅसिटी होती. आता आपली लाईन होती एक तर 20 mm आणि 150 मीटरच होती. सो त्यामुळे लाईन आता कमी झाली. जर आपण एवढी पूर्ण लाईनपर्यंत भरायची असते जेणेकरून लॉंग कास्ट होतो. आता आपली लाईन कमी पडते. बघू आपण आता नंतर अजून एखादी लाईन पुढे आणून पुढे जोडूया आणि सध्या एवढी वापरून बघूया. सो आता आपलं पुलिंग करून झालं आहे. बघूया आता कसा परफॉर्मन्स देतो आहे. फिशिंगला जाऊ आपण तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच रीलचा परफॉर्मन्स. छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, तुमचे अभिप्राय कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल नक्कीच सबस्क्राईब करा. बाहेर ऊन खूप जास्त आहे त्यामुळे डोळेच उघडत नाही बाहेर आणि रोडचं काम चाललं त्यामुळे सिमेंट उडतं आहे. सो चला भेटूया पुढच्या एखाद्या फिशिंग ब्लॉगमध्ये आणि एखादा चांगलीशी मासे पकडूया आपण.